राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधान भवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली। यावेळी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मर्सिडीजचे भाव वाढवले नाही असा प्रश्न विचारला। यावेळी फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। मात्र उद्धव ठाकरे आणि शिंदेंची नजर देखील झाली नाही। शिंदे ठाकरेंनी हस्तांदोलन देखील केलं नाही। हा प्रसंग बोलका होता। ठाकरे शिंदेंची नजर झाली नाही, मात्र उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट झाली। बंडखोरीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे एकाच ठिकाणी आले। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला की मर्सिडीजचे भाव वाढवले नाही असा संवाद देखील झाला। पाठीमागेच एकनाथ शिंदे होते, मात्र एकनाथ शिंदे अगदी सरळ निघून गेले। त्यांनी उद्धव ठाकरेंकडे बघणं देखील टाळलं, नजर टाळली। शिवसेनेच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच हा असा प्रसंग होता की जिथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे समोरासमोर आले होते, मात्र त्यांनी शिंदेंनी ठाकरेंकडे पाहणं देखील टाळलं। दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र अगदी हसत नमस्कार केला उद्धव ठाकरेंना। उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्याशी संवाद साधला। मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असा प्रश्न देखील केला। त्यावर हसून फडणवीसांनी प्रतिसाद दिला आणि नमस्कार करून ते पुढे निघून गेले। उद्धव ठाकरेंबरोबर यावेळी मिलिंद नार्वेकर आमदार आणि अंबादास दानवे देखील। एक बोलका प्रसंग आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी एकमेकांना नमस्कार केला। यावेळी हा तुमचा अर्थसंकल्प नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना लगावला आहे। बघा हा दुसरा संवाद। उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना देखील एक थोडीशी टोला लगावला की हा तुमचा अर्थसंकल्प नाही। महायुती सरकार हे 3 पक्षांचं सरकार आहे। ठाकरेंशी हस्तांदोलन करताना उद्धव ठाकरेंनी अजितदादांना देखील टोला लगावला, हा तुमचा अर्थसंकल्प। आता पुढच्या बातमीकडे, लाडक्या बहिणींना 2100चा वाढीव हप्ता मिळणारच नाही। बघा आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी आपण म्हणू शकतो, कारण सगळ्यांचं लक्ष अर्थसंकल्पाकडे होतं। निवडणुकीत महायुतीनं लाडकीचा हप्ता 1,500 वरून 2100 करण्याचं आश्वासन दिलं होतं। प्रचारात सगळ्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं महायुतीच्या, मात्र तसं काय आत्तापर्यंत तरी झालं नाही। बजेटमध्ये घोषणा होईल असं महायुतीचे नेते सांगत होते, मात्र अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये वाढीव हप्त्याबाबत घोषणा केली नाही। त्यामुळे आता लाडकींच्या पदरी निराशा पडली आहे। लाडक्या बहिणींना यंदा 2100चा हप्ता नाहीच, 1500च तुम्हाला दर महिन्याला मिळणार। लाडकी बहीण योजनेसाठी 33,232 कोटींचा खर्च झालाय अशी माहिती अजित पवारांनी दिली। लाडकीसाठी यंदा 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे 2025-26 साठी। लाडकी बहीण योजनेचा 2,53,00,000 महिलांनी लाभ घेतल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली। 24 लाख महिलांना लखपती बनवण्याचं देखील उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। 2100 रुपयापर्यंत वाढ देऊ म्हणून सांगितले, पण या बजेटमध्ये माझ्या लाडक्या बहिणींना फसवण्याचा वारक आम्ही यांनी केला। निवडणूक झाल्यावर अजितदादांनी निवडणुकीच्या काळामध्ये गुलाबी जॅकेट घालणारे अजित पवार गुलाबी जॅकेट गायब झाला आणि या लाडक्या बहिणी त्यांच्या भाषणातून आणि बजेटमधून गायब करण्याचं पाप केलं गेलं। जशी लाडकी बहिणींची निराशा झाली ना, तशी शेतकऱ्यांची देखील निराशा झाली। कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करू असं आश्वासन निवडणुकीत सरकारनं दिलं होतं, मात्र निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडलाय। यावेळी मात्र शेतीसाठी AI तंत्रज्ञानाचं धोरण राबवणार असल्याची माहिती देखील सरकारनं दिली आहे। तसंच शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। 26 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो। कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे। शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं,
उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं, उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालीच नाही, त्यामुळे शेतकरी कर्जमाफी न केल्याने विरोधक मात्र चांगलेच आक्रमक झाले। यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात पायऱ्यांवर घोषणाबाजी केली। सरकारनं शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला। कुठे आहे कर्जमाफी? शेतकऱ्यांची मतं घेतली, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू म्हणून सांगितलं, पण अद्याप कुठलाही कर्ज माफ झालेला नाही। या बजेटमध्ये कुठेही ती व्यवस्था केली गेली नाही। शेतकऱ्यांना फसवलं, शेतकऱ्याशी बेईमानी केली, शेतकऱ्याशी गद्दारी केली। हे गद्दार सरकार आहे। दुसरीकडे कांदा प्रश्नावरून छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक झाले। कांद्याची आधारभूत किंमत कायम ठेवण्याची भुजबळांची मागणी होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत कांदा प्रश्नावर चर्चा करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले। खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला? काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार? 2000 रुपये नाही येतो, 700, 800, 1000, 1500 पर्यंत चालतो। खर्चच माझा 1500 रुपये आहे। त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी, आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान। अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात। राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू। तुम्हाला सोबत आम्ही अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण, आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे। या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे। त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू। पुढच्या बातमीकडे, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे आता त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे। औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडलं होतं। संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यात येणार आहे। बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली। तसंच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली। याशिवाय पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारलं जाईल अशी घोषणा सरकारनं केली। छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे। औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली। स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो। स्मारकानंतर आता मुद्रांक शुल्काबाबतची ही महत्त्वाची बातमी। एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी आता एकापेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केल्यास यापुढे आता तुम्हाला पूरक कागदपत्रांसाठी 100 ऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रस्तावित करण्यात आलेला। अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात याविषयीची माहिती दिली आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक दस्तऐवजांना रुपये 100 ऐवजी 500 रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 31(1) नुसार एखाद्या दस्तावर भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क रुपये 100 ऐवजी 1000 इतके करण्याचे, तसेच निष्पादित दस्त निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे।
अर्थसंकल्पानंतर आता वळू आपण पुण्यातील एका महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे. काँग्रेसला पुण्यात शिंदे सेनेनं मोठं खिंडार पाडलेलं आहे. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. साम टीव्हीशी बोलताना धंगेकरांनी या संदर्भात माहिती दिली आहे. रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस सोडताना दुःख व्यक्त केलेलं आहे. दुःख होतंय आम्हाला अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. त्यांशी बोललो कार्यकर्ते माझ्या म्हणजे त्यांच्या आता तुम्हाला सांगितलं की एखादा पक्ष सोडताना वेदना होतातच आणि काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते जोडले गेले, विचाराचे मतदार जोडले गेले आणि पण माझी नेहमी भावना असते की मी प्रामाणिक कायम जातपात न मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊनच पुढच्या भविष्यात सामाजिक राजकीय जीवनात काम करणार आहे. दरम्यान धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. शिंदेच्या राजकीय बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याचं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. तर सत्तेत असल्यावरच कामं होतात हा दावा चुकीचा असल्याचं संजय राऊत म्हणाले की शिंदे साहेबांची जी काय राजकीय बोट आहे ती जड झालेली आहे, क्षमतेच्या बाहेर जायला लागलेली. भाजपचं तसंच झालंय, दादांचं तसंच झालंय. जे लोकांच्या हितासाठी लढणारे ते मात्र या बाजूला या पक्षाच्या या सरकारच्या विरोधात तिथं लढत आहेत. अशात दंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर आज सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल, विचार बदलत असेल, तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं. त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत याच्या खोलात जाऊन आपल्याला काय सांगता येणार नाही. ज्याला पक्षानं भरपूर काही दिलेलं असतं त्या कार्यकर्त्यांसाठी धक्का असतो. ते काही सत्तेवर असल्यावरच कामं होतात हा दावा चुकीचा आहे. धंगेकरांचं संपूर्ण राजकारण हे विरोधी पक्षात गेलेलं आहे आणि विरोधी पक्षानंच आजचा धंगेकर निर्माण केला. संघर्षातून निर्माण झालेला धंगेकर सारखा जेव्हा माणूस हा सत्तेच्या वळचिनेला जाऊन बसतो तेव्हा खरा धंगेकर हा खतम होतो, मरून जातो. हा नवा धंगेकर. पुढची बातमी आता बीडमधून. सरपंच हत्या प्रकरणी आता 12 मार्चला सुनावणी होणार आहे. 12 मार्चला केज कोर्टात पहिली सुनावणी पार पडेल. सरकारी वकील उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर आता ही पहिली सुनावणी होणार आहे. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर पहिली सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 12 मार्चला केजच्या कोर्टात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिली सुनावणी. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतरची पहिली सुनावणी असणार आहे. दरम्यान सरपंच देशमुख हत्या प्रकरणी आता माजी मंत्री धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनीच सरेंडर करायला लावल्याचे पुरावे असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांनाही सह आरोपी करण्याची मागणी त्यांनी केली. या सगळ्या गोष्टीचे त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते. तर माझी मागणी आहे की धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत जे LCBचे अधिकारी होते ते अशा 10 जणांना सह आरोपी करा. त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या. दुसरीकडच्या बीडच्या शिवराज बांगर यानं वाल्मिक कराडकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक FIR प्रत अंजली दमाने यांनी समोर आणली होती. त्यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमाने यांच्याशी बोलून आपली बाजू मांडलेली आहे. त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार केल्याचं म्हटलंय. 3 करोडची डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय. त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडांनी. आणि मग ते हे सगळे पैसे होते. मग ते काम झालं नाही तर मग आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार. मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते. मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो. किमान 1,000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले. आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे. मग ते माझ्या बाबतीमध्ये तेच मी थोडस जरा काय की मी काही त्यांना घाबरलो नाही. मी पैसे मागत गेलो. मग त्यांनी ते प्लॅन केला. 2020 ला मला बोलवलं
आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले, जे मला लोकांचे द्यायचे होते. तर 21 मध्ये वाल्मिक कराड या सगळ्या लोकांनी मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं. संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी एमपीडी म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठलीही क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाहीये माझ्यावरती, मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच. मग मला जेलमध्ये घातलं, जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला. मी अक्षरशः 2023 ला सुसाईड करायला गेलो. बापरे. 10 ते 11 FIR ची जी नोंद आहे ती माझ्या नावावरती झाली आहे, त्याच्यामधलाच हा एक खंडणीचा FIR आहे. आता हा जो FIR आहे, हा FIR करत असताना पोलीस प्रशासन, वाल्मिक कराड यांच्या संगनमताने झालेला हा FIR आहे. तो की हा FIR फॅब्रिकेटेड आहे, तो जाणीवपूर्वक माझ्यावरती दिलेला आहे. ज्या व्यक्तीला 2-2 पोलिसांचं संरक्षण आहे, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा SP सोबत बोलतो, SPना डायरेक्शन देतो, त्या व्यक्तीकडून मी खंडणी घेतलं. अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे. संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं, जालन्याचं जर आपण बघितलं, आता हे कोणाचं होतं, बीडचं पहिलं संतोष देशमुख भाजपचे, अटॅक केला राष्ट्रवादीने. त्यानंतर मी जे एक शिवराज बांगर नावाच्या व्यक्तीचं टाकलं होतं, तो वंचित बहुजन आघाडीचा होता. या सगळ्या आमदारांना समज देण्याची गरज आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्याच्या पुढे महाराष्ट्रात उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखी दहशत आम्ही चालवून घेणार नाही, खपवून घेणार नाही. शिवराज बांगर आता गंभीर आरोप केलेत कराडवर. या आरोपांचं पुढे काय होते पाहूया आपण. तुर्तास पुढच्या बातमीकडे. माजी मंत्री धनंजय मुंडे आता पडद्यामागून सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली, कारण बीडमधून मारहाणीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे. एका शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करतानाचा व्हिडिओ आहे. मारहाण करणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आलाय. या व्हिडिओमुळे धसानंतर आता संदीप क्षीरसागर अडचणीत आलेले आहेत. हा जुना प्रकार आहे आणि त्या शूटिंग जर आपण बघितली तर तुम्ही जे नाव सांगता ते किंवा माझ्या संबंधितले लोक आहेत ते उलटं त्या मुलाला तिथं वाचवतात. बरं, गुन्हा जर झाला असेल, एखाद्याला मारहाण झाली असेल, ज्याला मारहाण झाली त्याच्याकडून मला वाटतं तुम्ही प्रतिक्रिया घेतल्या पाहिजे आणि त्याच्या संदर्भातलं काही चुकी झाली पाहिजे तर ती कारवाई केली पाहिजे. पण असं मला वाटतं की कालपासून मी बघितलं, एखादा जुना व्हिडिओ व्हायरल झाला त्याची खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे. पुढची बातमी बीडमधूनच आहे. चोर सोडून संन्याशालाच फाशी दिल्याचा प्रकार बीडमध्ये घडलाय. सतीश भोसलेनं मारहाण केलेल्या, शिरूरमध्ये मारहाण केलेल्या ढाकणे पिता पुत्रावरच आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. ॲट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. शिकार करण्यास कोक्याबाईला मनाई केल्यानं त्यानं ढाकणे पिता पुत्राला बेदम मारहाण केली. दरम्यान सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आणखीन एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे. सतीश भोसले आणि त्याच्या आजूबाजूला रिव्हॉल्वर हातात असलेले दोघे चालत आहेत. दहशत पसरवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं बोललं जाते. पूरा आसमान अपनी मुट्ठी में करना है मुझे. अभी तो सिर्फ शुरुआत हुई है यार. आगे देख कहां जाता हूं. बीडमधल्या अनेक घडामोडी आपण पाहिल्या. आता पुढची बातमी आहे नागपूरमधून. अश्लील चाळे करणाऱ्या हैवानाला बेडा ठोकलेल्या आहेत. पुण्यानंतर उपराजधानी नागपूरमध्ये अतिशय चीड संताप आणणारा प्रकार घडलेला आहे. भर रस्त्यात या विकृत तरुणीसमोरच अश्लील कृत्य केलं. मध्यवर्ती कारागृहाजवळच्या जॉगिंग ट्रॅकवरील बेंचवर एक तरुणी बसली होती, तेव्हा त्या तरुणीकडे पाहत त्या तरुणानं अश्लील चाळे सुरू केले. तरुणीनं हिंमत दाखवून पोलिसांना फोन लावण्याची भाषा केली असता हा विकृत पळून गेला. साम टीव्हीने ही बातमी लावून धरली. सामच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या विकृताला बेड्या ठोकल्या. जल्दी और ये अभी भाग रहा है यहाँ से. अतिशय अश्लील प्रकारचे हे केलेलं कृत्य आहे. सार्वजनिकरित्या त्यांनी बेशिस्त वर्णन आणि इतर याच्यानुसार विनयभंग यानुसार गुन्हा दाखल करायची प्रोसेस बजाजनगर या ठिकाणी होईल. सध्या आरोपी बजाजनगर आणि धंतोली पोलीस स्टेशन त्याचा शोध घेत होता आणि आम्हाला तो आरोपी सकाळी मिळून आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करत आहोत. बोलता पुढच्या बातमीकडे. आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मटण मिळणार आहे. मटणाचा व्यवसाय करणाऱ्या हिंदूंना आता मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. दरम्यान मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलेलं आहे. आपल्या हक्काची
मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल, जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी या निमित्ताने टाकलेलं आहे. आता एक महत्त्वाची बातमी आहे जेजुरीतून. जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. यापुढे भारतीय वेशभूषा असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. जीन्स, बरमुडा, शॉर्ट स्कर्ट असे कपडे परिधान केलेल्यांना आता गडावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जेजुरी गडावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी आवर्जून बघा. जेजुरी गडावर आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. भारतीय वेशभूषेतच तुम्हाला जेजुरी गडावर दर्शन होऊ शकतं. बातमी आता कृषी विभागासंदर्भात महत्त्वाची आहे. कृषी विभागात 1-2 नव्हे तर तब्बल 9,000 पदं रिक्त आहेत. त्यामुळे बेरोजगारांसाठी बघा महत्त्वाची बातमी आहे. या पदांबाबत आता कोणीही गंभीर नाही. ही पदं कधी भरली जातील याची देखील अनिश्चितता आहे. विशेष म्हणजे कृषी विभागातील ज्या कर्मचाऱ्यांच्या दररोज प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संबंध येतोय अशाच गट क मधील कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदं रिक्त आहेत. बघा कोणत्या विभागात किती पदं रिक्त आहेत आपण पाहूया. गट अ मध्ये 284 पदं मंजूर आहेत. भरलेली पदं आहेत 247, रिक्त पदं आहेत 37. गट ब मध्ये 2257 मंजूर पदं आहेत. 1994 पदं भरली आहेत. 563 पदं रिक्त आहेत. त्यानंतर गट क मध्ये मंजूर पदं आहेत 20,543, भरलेली पदं आहेत 14,978, रिक्त पदं आहेत तब्बल 5,565. ते गट क मध्ये सर्वाधिक पदं रिक्त आहेत. एकूण मंजूर पदं आहेत 27,502, भरलेले पदं आहेत 18,369 आणि रिक्त पदं आहेत 9,133. गट ड मध्ये बघा मंजूर पदं आहेत 4,118, भरलेली पदं आहेत 1,150, रिक्त पदांची संख्या आहे 2,968. आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. राज्यातील 250 अनधिकृत शाळांची तपासणी करण्याची घोषणा आता शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केलेली आहे. राज्यात तब्बल 250 शाळा अनधिकृत आहेत आणि या शाळांमधील 39,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य संकटात असल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली. या बातमीचा दाखला देत आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेमध्ये अनधिकृत शाळांबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी अनधिकृत शाळांच्या तपासणीची घोषणा केली. शिवाय आतापर्यंत 135 शाळांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यात 250 अनधिकृत शाळा आहेत. 39,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य त्यामुळे संकटात आहे. बातमीचा दाखला देत आमदार डॉक्टर प्रज्ञा सातवांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षण मंत्र्यांनी आता अनधिकृत शाळांच्या तपासणीची घोषणा केली. 135 शाळांवर कारवाई केल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली. आता पाहूया आपण कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा ॲग्रोवन टॉप 10 मधून. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाची आवक घटलेली आहे. मर आणि तेला रोगामुळे डाळिंब बागांचं क्षेत्र कमी झालंय. उत्पादनात 50% घट झाली. फळाची आवक 50,000 क्रेटवरून आता 800 क्रेटवर आली. त्यामुळे डाळिंबाचे भाव वाढले. अमरावती बाजार समितीमध्ये दररोज 1,000 कॅरेट संत्र्याची आवक होते. बाजार समितीमध्ये संत्र्याला 600 रुपयापासून तर 1,000 रुपये प्रति कॅरेट असा भाव मिळतो. यावर्षी संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्यामुळे उत्पादनात घट आलेली आहे. तरी साधारणतः संत्र्याला बाजारभाव व्यवस्थित मिळतोय. कोकणातील काजूच्या बोंडावर ब्राझीलच्या धर्तीवर प्रक्रिया केल्यास त्याचा फायदा काजू उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्या दृष्टीने आता ब्राझीलसोबत नॉन डिक्लोजर करार करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्या कंपनीची आता टीम भारतात पाहणीसाठी येणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राज्यात डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. सध्या डाळिंबाला प्रति किलो 100 रुपयांपासून ते 175 रुपयांपर्यंत दर मिळतोय. गेल्या 2 महिन्यांपासून डाळिंबीचे दर टिकून आहेत. मात्र या भरातील डाळिंबाला परतीच्या आणि पावसाचा फटका बसल्यानं उत्पादनात 30% घट होईल असा अंदाज
व्यक्त होते. राज्याच्या तापमानात वाढ झाली. लिंबूचे दर 6,000 ते 8,000 रुपये क्विंटलवर गेलेत. यंदा लिंबूची अपेक्षित आवक होण्यासाठी आंबिया हंगामाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळेच मागणी असतानाही अपेक्षित आवक नसल्यानं लिंबूचे दर चांगलेच तेजीत आले. नांदेड जिल्ह्यात गहू पिकाच्या काढणीला सुरुवात झाली. मात्र बाजारपेठेमध्ये गव्हाच्या किमतीत मोठी घसरण झाली. 3,500 रुपये क्विंटलवर गेलेला गहू थेट आता 3,000 ते 2,500 या किमतीत येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते. वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मागील 4 ते 5 वर्षांपासून जिल्ह्यात हळदीचं उत्पादन वाढलंय. नगदी पीक म्हणून हळदीला विशेष महत्त्व आहे. भारतात सोयाबीन 4,892 रुपयांच्या हमीभावापेक्षा कमी दरानं विकलं जाते. एकूण राज्याचा विचार करता सोयाबीन उत्पादकांना 5,000 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागलं असा दावा अभ्यासकांनी केलेला आहे. खुल्या बाजारात सोयाबीन 4,000 ते 4300 रुपये प्रति क्विंटल त्याला दर मिळतो. जिल्ह्यात यंदा कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचं दिसून येतंय. यंदा लागवडीत 50 लाख हेक्टर क्षेत्राने वाढ झालेली. आतापर्यंत खरीप, लेट खरीप तसंच रब्बीत मिळून 2,56,185 हेक्टरवर लागवड झाली. यावर्षी पाणी उशिरापर्यंत पुरेल असा अंदाज असताना अचानक पाणी पातळी खालवल्यानं अडचण निर्माण झाली. अमरावती जिल्ह्यात अर्ध्याहून जास्त कापसाची विक्री झाली आहे. मात्र त्याचे दर वाढले नाही. जिल्ह्यात जवळपास 65% कापूस विकल्याचा अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान दर न वाढल्यानं शेतकरी नाराज आहेत. ॲग्रोन टॉप 10 नंतर एक महत्त्वाची बातमी आहे. कांदा प्रश्नी आता दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. विधानसभेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. कांदा प्रश्नी एक प्लॅन घेऊन केंद्र शासनाकडे जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. विधानसभेत कांदा दराचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता. त्यावर आता पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. भुजबळ साहेबांना मी अगोदरच सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री आणि आपण सगळे मिळून केंद्राकडे बैठक आयोजित करू. केवळ हे निर्यात मूल्य नाही तर याच्यामधला कायमस्वरूपी उपाययोजना आणि याच्यामधली एक प्रणाली ही निश्चित करण्यासंदर्भात लवकरात लवकर बैठक लावण्यात येईल. आपण केंद्रामध्ये जाण्याच्या अगोदर पहिले भुजबळ साहेब महाराष्ट्र स्तरावर या अधिवेशनाच्या आताच आपण एक बैठक घेऊ. आपला एक प्लॅन तयार करू, आपल्या काय काय सूचना आहेत आणि नंतर आपण केंद्राकडे जाऊ. म्हणून या अधिवेशनामध्येच एक बैठक आपण जे लोक या संबंधित आहेत याची एक बैठक घेऊ आणि त्याच्यामधला एक आराखडा तयार करू. वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्हाला डायबिटीज झालंय की नाही हे तुम्ही आता आवाजावरून ओळखू शकाल. हो, हे खरं आहे. कारण तसा एक मेसेज व्हायरल होतोय. त्यात हा दावा करण्यात आलाय. 25 सेकंद आवाज रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला डायबिटीज आहे की नाही हे कळणार आहे. मात्र या दाव्यात किती तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. आवाजावरून कळणार डायबिटीज. फक्त 25 सेकंदात डायबिटीजचं निदान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? डायबिटीज झालाय का हे चेक करण्यासाठी आता कुठे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त आवाजानं डायबिटीज झालाय का हे ओळखू शकता. होय, असा दावा करण्यात आलाय. एक मेसेज व्हायरल होतोय, त्यामध्ये तसा दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. आता फक्त 25 सेकंदाचा आवाज रेकॉर्डिंग केल्यामुळं एखाद्या व्यक्तीला टाईप 2 डायबिटीस आहे की नाही हे ओळखणं शक्य असणार आहे. हा मेसेज व्हायरल होतोय, मात्र आवाजानं डायबिटीस कसं ओळखायचं, हे नक्की आहे तरी काय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण डायबिटीसचे रुग्ण घराघरात आढळतात आणि फक्त आवाजानं डायबिटीस कसं कळणार हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी हे AI तंत्रज्ञानामुळे शक्य असल्याचं समोर आलंय. टाईप 2 डायबिटीज मध्ये फुफ्फुस, स्नायू, शरीरातील नसा प्रभावित होतात.
चाचणीत 607 लोकांच्या आवाजाची रेकॉर्डिंग करण्यात आली. या लोकांना 25 सेकंदांसाठी एक विशेष मेसेज वाचायला देण्यात आला. आवाज रेकॉर्ड करण्यात आला. AI मुळे डायबिटीज झाल्याचं कळलं. लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय. मात्र हे भारतात शक्य आहे का, यावर एक्सपर्टचं काय मत आहे पाहूयात. आणि त्यातलाच हा एक प्रकार मला दिसतो की आवाजामधनं तुम्हाला हे कळू शकतं का. अर्थातच जेव्हा तुम्ही या पद्धतीच्या गोष्टी बोलत असता तेव्हा सायन्सला त्याची स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी लागते. म्हणजे जर ती गोष्ट 1000 लोकांमध्ये सत्य असेल तर ती इथल्याच नाही, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही 1000 लोकांमध्ये सत्य ठरली तर त्याला वैज्ञानिक सत्य म्हणण्यात येतं. रक्तातून लघवीतून शुगर आहे का हे कळतं. आपल्या अश्रूतून घामातून डायबिटीस कळू शकतो का, यावरही सध्या भारतात संशोधन सुरू आहे. मात्र लक्झेंबर्गमध्ये हे संशोधन सिद्ध झालंय. त्यामुळे AIच्या माध्यमातून आवाजानं डायबिटीस ओळखणं शक्य असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. डायबिटीजवरचा पण व्हायरल सत्य रिपोर्ट आपण पाहिला. पुढची बातमी देखील डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाची आहे. बघा, डायबिटीजचे औषध आता 60 रुपयांऐवजी आता केवळ 9 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. बघा, दिलासा देणारी बातमी आहे. देशभरातील 10 कोटी भारतीयांना त्याचा फायदा होणार आहे. डायबिटीजची गोळी बनवणाऱ्या जर्मन कंपनीचं पेटंट आता 11 मार्चपासून संपत आहे. त्यानंतर नवीन कंपन्या हे औषध तयार करणार आहे. यात मॅनकाइंड फार्मा, टॉरंट, अल्केम, डॉक्टर रेड्डी, ल्युपिन या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता 60 रुपयांना मिळणारी गोळी फक्त 9 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. आपण आता बजेटमध्ये काय आहे पाहूया टॉप 5 बातम्यांच्या माध्यमातून. शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून असं आश्वासन निवडणुकीत सरकारनं दिलं होतं. मात्र निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला. यावेळी मात्र शेतीसाठी AI वापराचं धोरण राबवणार असल्याची माहिती सरकारनं दिली. तसं शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणा केली. लाडक्या बहिणींना 2100चा वाढीव हप्ता मिळणारच नाही. निवडणुकीत महायुतीनं लाडकीला हप्ता 1500वरून 2100 करण्याचं आश्वासन दिलं होतं. याबाबत बजेटमध्ये घोषणा होईल असं महायुतीचे नेते सांगत होते. मात्र अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये वाढीव हप्त्याबाबत घोषणा केली नाही. अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना विविध विभागांवर निधीची खैरात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियान 2 साठी अजित पवारांनी हात मोकळा सोडलाय. जलयुक्तसाठी तब्बल 4228 कोटी रुपयांची तरतूद केली. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. औरंगजेबाच्या सैनिकांनी राजे संभाजी महाराजांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडलं. अजित पवारांनी अर्थसंकल्पात मोटार वाहन करात वाढ केल्याची घोषणा केली. यंदा मोटार वाहन करात 1% करवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं कार खरेदी करण्याचं स्वप्न महाग होणार आहे. एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केल्यास यापुढे पूरक कागदपत्रांसाठी 100 ऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रस्तावित करण्यात आलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात याविषयीची माहिती दिली. टॉप 5 नंतर पुढची बातमी आता पुण्यातून. कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. बघा, महत्त्वाची राजकीय घडामोड आहे. आजच्या दिवसभरातली धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान कारवाई टाळण्यासाठी धंगेकर सत्ताधाऱ्यांबरोबर जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. पुण्यात वक्फ बोर्डाची 100 कोटींची मालमत्ता धंगेकर आणि अन्य साथीदारांनी हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर माझी संपत्ती 100 कोटींची असेल तर ज्यांनी आरोप केला आहे त्यांना ही सर्व प्रॉपर्टी द्यायला मी तयार आहे असं धंगेकर यांनी म्हटलंय. सदर जागा डॉक्टर मोहम्मद खान, करीम खान, बीबी राबिया वकफ हे 2024ला MSBW पुणे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथून रजिस्टर झालेली आहे. ही मिळकत डिक्लेरेशन झालेले वक्फ मिळकत आहे. म्हणून सध्याला ही मिळकत वक्फ असतानाही हे लपून छपून हे काम करत आहेत आणि सध्या न्यायप्रविष्ट असतानाही यांचे वेगवेगळ्या पद्धतीने
आतून काम चालू आहे, त्याबद्दल आमची हरकत आहे. नाही, आता त्यांनी जर 100 कोटी म्हटलं असेल तर मला 10 कोटीच द्यावेत. म्हणजे आमचे 5 पार्टनर आम्ही ओके होईल. त्यांनी तो विकत घ्यावा आणि आम्ही वर्क बॉर्डात त्यांची तक्रार बी करणार नाही. पुण्यानंतर आता आपण बीडमधील टॉप 5 बातम्या पाहूया. बीड आणि मराठवाड्यातील. बीडच्या शिरूरमध्ये मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासह दोघांविरोधात ॲट्रॉसिटी पोक्सो अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत. बीडच्या शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे 15 लाखांची खंडणी मागितल्याचा एक FIR अंजली दमाने यांनी समोर आणला आहे. त्यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमाने यांच्याशी बोलून आपली बाजू मांडलेली आहे. त्या दोघांचा संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे. त्यात त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार केल्याचं म्हटलेलं आहे. मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी आता 12 मार्चला होणार आहे. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर बीडच्या केस न्यायालयात सुनावणी होईल. सुरक्षेच्या दृष्टीनं देशमुख हत्या प्रकरणातील खटला हा बीडच्या न्यायालयात चालवण्याची विनंती SIT कडून करण्यात आली होती. बीडमधील धारूरच्या अंजनडोह गावात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. गावात आतापर्यंत 3 पाणी पुरवठा योजना राबवण्यात आला. जलजीवन मिशनद्वारे 1.5 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला. मात्र पाणी प्रश्न सुटला नाही, त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मराठवाड्यानंतर आता आपण पाहूया विदर्भातील टॉप 5 बातम्या. नागपुरात अश्लील चाळे करणाऱ्या हैवानाला बेड्या ठोकल्यात. भर रस्त्यातच या विकृतानं तरुणींसमोर अश्लील कृत्य केलं होतं. मध्यवर्ती कारागृहाजवळच्या जॉगिंग ट्रॅकवर बेंचवर एक तरुणी बसली होती. तेव्हा त्या तरुणीकडे पाहत या तरुणांना अश्लील चाळे सुरू केले होते. सामटीच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या विकृताला अटक केली. ये अजनी वाला रोड है. अमरावतीत टवाळखोरांनी पोलिसांच्या अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. टीम इंडियाच्या विचारानंतर अमरावतीतील राजकमल चौकात जल्लोष होत होता. यावेळी काही टवाळखोरांनी पोलिसांच्या अंगावर फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेऊन चोप दिली. वाशिममध्ये विविध मागण्यांसाठी सिंहगर्जना युवक दिव्यांग संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. विकास निधीमधून दिव्यांगांकरिता राखीव असलेल्या 5% निधी दिव्यांगांवर खर्च करावा. राज्यातील बोगस अपंग शाळा, वसतिगृह शाळा यांची चौकशी करून बंद करा. यासह विविध मागण्यांना घेऊन धरणं आंदोलन करण्यात आलं. गेल्या 3 वर्षांपासून यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील किनी गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचं काम सुरू आहे. मात्र हे काम अर्धवट असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. या मागणीसाठी सरपंचानं आंदोलन पुकारलं. पुष्पा स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. भंडारामधील पवनी येथे किन्नर महोत्सव उत्साहात पार पडला. महाशिवरात्री आणि होळी याचं औचित्य साधत वैजेश्वर धाम येथे किन्नर आखाड्याचे मातंगी नंदगिरी माई महामंडलेश्वर यांच्या हस्ते महावैन गंगा आरती करण्यात आली. यासह होलिका दहन, महायज्ञ, रंगारंग कार्यक्रम आणि गावातून शोभायात्रा काढण्यात आली. विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. सांगलीतील मिरजमध्ये ST बस स्थानकात घुसून एका बस चालकाला संतप्त नातेवाईकांनी मारहाण केलेली आहे. पटेल चौकात एका दिव्यांग प्रवाशाला उतरायचं होतं, मात्र बस न थांबता पुढे गेली. त्यामुळे प्रवाशाच्या नातेवाईकांचा संताप उफाळून आला. नातेवाईकांनी बसचा पाठलाग करून मिरज ST स्थानकात चालकाला मारहाण केली.
सांगलीतील पलूस तालुक्यातल्या आमणापूरमध्ये कृष्णा नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत. नदीत सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित पाण्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तसंच दोषी कारखान्यावर कडक कारवाईची मागणी होती. सांगलीच्या मिरजमध्ये जल्लोष करताना 2 गट एकत्र आले. यावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं. फाल्गुन शुद्ध अमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसरात गर्दी झाली. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. दरम्यान विठुरामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले. आता पाहूया उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या साडूविरुद्ध अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्ब्या असं या आरोपीचं नाव आहे. 1 कोटी रुपयांची खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या गब्ब्यावर आहे. जमीन खरेदी प्रकरणी खेडकर कुटुंबियांना प्रशांत उर्फ गब्ब्यानं धमकी दिली होती. प्रलंबित बिलांसाठी कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. निवडणुकीपूर्वी शासनानं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक कामं काढली होती. कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून ती कामं पूर्ण केली आहेत. मात्र अद्यापही त्यांची बिलं मिळालेली नाहीत. जळगावच्या रावेर परिसरामध्ये धरणग्रस्त गावाची पुनर्वसन प्रक्रिया 2002 पासून चालू आहे, पण अजूनही पूर्ण झाली नाही. गावामध्ये धरणाचं पाणी कधीही येऊन लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केलेली आहे. नंदुरबारमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अक्कलकुवातील जामिया मदरशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली. धुळ्याच्या बाजारामध्ये आता टरबूजाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. उन्हाचा कडाका वाढल्यानं या फळाची मागणी वाढली. पुरवठा कमी असल्यानं टरबूजाच्या भावात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता समाधान व्यक्त केलं. आता पाहूया कोकणातील टॉप 5 बातम्या. आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मटण मिळणार आहे. मटणाचा व्यवसाय करणाऱ्या हिंदूंना मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. दरम्यान मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं. टॉप 5 नंतर आता पुण्यातील एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा आज याला कोर्टात आज हजर करण्यात आलं. त्याला पुन्हा 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गौरवचा मित्र भाग्येश ओसवालला देखील 1 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या दोघांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचा पोलीस तपास करणार आहेत. तरुणांनी ज्या पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केली तेथील CCTVचं चित्रीकरण आता पोलिसांनी तपासलंय. रत्नागिरीच्या फोंडामध्ये बेपत्ता झालेल्या 5 वर्षाची मुकलीचा मृतदेह घराच्या बाजूलाच गाडलेल्या स्थितीत आढळलाय. नरबळी दिल्याचा संशय पोलिसांचा आहे. ज्या घराशेजारी हा मृतदेह होता त्या घराच्या मालकाला पत्नीसह पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासादरम्यान या मुलीला मारून पुरल्याचं घर मालकानं कबूल केलंय. सिंधुदुर्गामध्ये नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली भीषण अपघात झाला. यावेळी ट्रकनं दुचाकीला धडक दिली आहे. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. रायगडच्या कुलाड भिरा फाट्यावर भंगारच्या गोडाऊनला आग लागली. धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात देखील पसरलं. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ब्राझीलसोबत आता नॉन डिक्लोजर करार करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर लवकरच ब्राझीलच्या कंपनीची टीम भारतात पाहणीसाठी येणार आहे. आमदार दीपक केसरकरांनी ही माहिती दिली. आता पाहूया पुण्यातील टॉप 5 बातम्या. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. साम टीव्हीशी बोलताना धंगेकरांनी या संदर्भात माहिती दिली. धंगेकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस सोडताना दुःख व्यक्त होत असल्याची भावना व्यक्त केलेली आहे. पुण्यात शिवसेना गटानं बोलघेवडा म्हणत रामदास कदम, नीलम गोरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. नीलम गोरेंविरोधात घोषणाबाजी सुरू आहे. आंदोलकांनी म्हैस आणत निषेध व्यक्त केला. पुण्यात टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान टोळक्याने राडा घातला. 5 ते 6 जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. पुण्यातील जंगली महाराज रोड जवळ हा सगळा प्रकार घडलाय. मारहाण करणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. जेजुरी गडावर खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. यापुढे भारतीय वेशभूषा असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. जीन्स, बरमुडा, शॉर्ट आणि स्कर्ट असे कपडे परिधान केलेल्यांना गडावर बंदी आहे. पुण्याच्या आंबे गावातील लाखनगावमध्ये विठ्ठल रुक्मिणी, हनुमान आणि गणेश मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. त्यावेळी राज्यातील दिग्गज कीर्तनकारांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच देवांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पुण्यानंतर आता मुंबईतील टॉप 5 बातम्या पाहूया. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी एकमेकांना नमस्कार केला. यावेळी हा तुमचा अर्थसंकल्प नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना लगावला. कांदा प्रश्नावरून छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक झाले. कांद्याची आधारभूत किंमत कायम ठेवण्यासाठी भुजबळ यांनी मागणी केली. तर अमित शहांसोबत कांदा प्रश्नावर चर्चा करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेना शिंदे गटाचा कांदिवली विधानसभा प्रमुख लालसिंग राजपुरे इथला पोलिसांनी अटक केलेली आहे. खंडणी आणि मारहाण प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. 6 महिन्यांपूर्वी पालिका अधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून खंडणीची मागणी केली होती आणि खंडणी न दिल्यानं मारहाण केल्याचा आरोप आहे. चेंबूरच्या वाशीनाकामध्ये बुद्धगयात महाबोधी विहाराचा PT 1949चा कायदा रद्द करण्याची मागणी केलेली आहे. तसंच वर्षावाद संघाच्या वतीनं मेणबत्ती मार्च काढण्यात आला. कांदिवलीच्या इराणी वाड्यामध्ये दूषित पाणी येत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेल्या पाण्यातून गांडूळ आणि दूषित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केलेली आहे. पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. माहीमच्या पोलीस वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरलंय. PWDला तक्रारी करून देखील दुर्लक्ष होते. तसंच पिण्याचं पाणी 15 ते 20 मिनिटं येतं अशी कैफियत नागरिकांनी मांडली. आता पाहूया आपण ठाणे आणि पालघरमधील टॉप 5 बातम्या. पालघरमध्ये सूर झलकारी कातकरी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत डहाणूच्या कासा येथे हा पक्षप्रवेश पार पडला. या संघटनेच्या विलिनीकरणामुळे आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आपली स्वतःची ताकद निर्माण करण्यात मोठी मदत होईल असा विश्वास गावित यांनी व्यक्त केला.
अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरामध्ये अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे. यावर भाजपच्या शहराध्यक्षा सुजाता भोईर आक्रमक झाल्या. त्यांनी परिसरातील रहिवाशांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. तसंच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयाची तोडफोड करू असा इशारा दिला. डोंबिवलीत महानगर गॅसतर्फे इमारतींमध्ये गॅस डिस्ट्रीब्युशन लाईन टाकून 1.5 वर्षांचा कालावधी लोटलाय. मात्र अद्याप नागरिकांना गॅस पुरवठा झालेला नाही. गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला. अंबरनाथमध्ये सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. कारवाई करत 1 वर्षांसाठी येरवडा जेलमध्ये रवानगी झालेली आहे. त्याच्यावर 20 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची गुन्हेगारी कृत्य कमी होत नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. त्यांचा अभयारण्य परिसरातील जंगल रोज जळतंय. यामध्ये अनेक झाडं जळून खाक झालेली आहेत. अनेक वेळा तक्रार करून देखील वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. अधिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता वन्यप्रेमींनी केलेली आहे. आता पाहूया आपण साम हेल्पलाईनच्या टॉप 5 बातम्या. राज्यातील 250 अनधिकृत शाळांची तपासणी करण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसेंनी केली आहे. या शाळांमधल्या 39,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य संकटात असल्याचं म्हटलं जाते. आतापर्यंत 1935 अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली. जालन्याच्या परतूरमध्ये तहसीलदार महिलेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेल्या नागरिकांकडून निवेदन देण्यासाठी एसडीएम ऑफिसमध्ये मोर्चा काढण्यात आला. हल्ला करत असतील तर ती आमची भगिनी आहे. या ठिकाणी जागृत होऊन आपल्या लेकीला वाचवण्यासाठी तहसीलदार मॅडम नंतर त्या झाल्याचा अभ्यास करून त्या आमच्या बहिणी आहेत. आळंदीत नगर परिषदेच्या कार्यालयाकडून पाण्याचा कृत्रिम दुष्काळ तयार केला जातोय. पालिका कर्मचारी 4 ते 5 दिवसानंतर पाणी पुरवठा करतायत. तसंच नागरिक पाण्याबद्दल विचारपूस करताना कर्मचारी उद्धट उत्तर देतात. पाईपलाईन फुटली असं खोटं कारण देतात अशी तक्रार आहे. त्यामुळे पाईपलाईन लोखंडाची टाकली की प्लॅस्टिकची असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. पुण्याचा कुस्ती इतिहास श्री छत्रपती शिवाजी कुस्ती स्टेडियम धूळ खात पडलेला आहे. त्यामुळे कुस्ती स्टेडियमचा नवनिर्माण व्हायला पाहिजे. यासाठी आता पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकारनं प्रयत्न करावेत अशी मागणी कुस्ती मल्लविद्या महासंघानं केली. परळीमध्ये प्रवाशांनी दरवाजाऐवजी चक्क आपत्कालीन मार्गाचा वापर करत बसमध्ये प्रवेश केला. ही घटना परळीच्या एसटी आगारातील आहे. यामध्ये पुरुषांसह चक्क महिलांनी सुद्धा अशाच पद्धतीनं त्या बसमध्ये गेले. साम हेल्पलाईन नंतर आता आपण पाहूया नाशिकमधील टॉप 5 बातम्या. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावे या मागणीसाठी नाशिकमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. लासलगाव बाजार समितीच्या आवारात घोषणा देत लिलाव बंद पाडत विरोधकांनी पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन केलं. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं शेतकरी संतप्त झाले. कांद्यावरील निर्यात शुल्क नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची हाणामारी झालेली आहे. कैद्यांच्या टोळीकडून दुसऱ्या कैद्याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यात कैद्याला गंभीर दुखापत झाली. त्रासाला कंटाळून कैद्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिक रोड पोलीस ठाण्यात 9 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाडमध्ये अवैधरित्या जनावरं घेऊन जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झालाय. चालक देखील यात जखमी झालाय. टॉप 5 नंतर आता पुढची बातमी आहे महायुती सरकारच्या साखर पेरणीची. महायुती सरकारच्या हमीनं राज्यातील 9 साखर कारखान्यांना तब्बल 1104 कोटींचं कर्ज देण्यात आलंय. यामध्ये 8 साखर कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीची ही परतफेड असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सत्ताधाऱ्यांच्याच कारखान्यांना कर्ज मिळालेलं आहे. सरकारच्या हमीनं तब्बल 1100 कोटींचं कर्ज मिळालेलं आहे. बघा कोणाकोणाला आपल्याला मिळाले कर्ज बघा. संजय मंडलिक यांचा शिंदे गटाचे नेते आहेत, त्यांचा सदाशिवराव मंडलिक कारखाना आहे, 139 कोटी मिळालेत. राजेंद्र पाटील यड्रावकर शिंदे गटाचे नेते आहेत, शरद सहकारी साखर कारखाना 188 कोटींचं कर्ज मिळाले. चंद्रदीप नरके शिंदे गटाचे नेते आहेत, कुंभी कासारी कारखान्याला 133 कोटींचं कर्ज मिळाले. भाजपचे अमल महाडिक यांच्या छत्रपती राजाराम कारखान्याला 165 कोटींचं कर्ज आहे. हसन मुश्रीफांच्या आजरा सहकारी कारखान्याला 122 कोटी. हसन मुश्रीफ मंत्री आहेत. दिलीपराव देशमुख काँग्रेसचे नेते, त्यांच्या मारुती महाराज कारखान्याला 109 कोटींचं कर्ज आहे. भाजपच्या विवेक कोल्ह्यांच्या शंकरराव कोले कारखान्याला 114 कोटी. भाजपचे शिवेंद्रराजे भोसले जे मंत्री आहेत, त्यांच्या अजिंक्यतारा साखर कारखान्याला 39 कोटींचं कर्ज मिळाले. प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने, अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता. सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने राजकीय हेतूतून जर वापरला जात असेल फक्त नेत्याला खुश करण्यासाठी, आणि तो पैसा तुम्ही जर बघितला तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही, तो मशिनरी विकत घेण्यासाठी जातो, तो सामान्य लोकांचं सरकार नसून हे नेत्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टदारांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.